गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील प्रकरणामध्ये आपण मातृत्वासंबंधीची जी मर्यादा आहे त्या संबंधित माहिती बघितली. यात आपण विकसनशील देशामधील मृत्यूचं प्रमाण म्हणजे संबंधीची जी मर्यादा आहे त्याचं विकसनशील देशामधील परिस्थिती आणि विकसित देशामधील जी परिस्थिती आहे या संदर्भामध्ये आपण माहिती बघितली. आता आपण या तासामध्ये जगातील मर्यादा पातळी व मर्यादेचे स्वरूप आहे त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. जगाचा जर विचार केला तर जगातील निरनिराळ्या देशामध्ये जे ढोबळ मृत्यू दराचे अवलोकन केल्यास असे निदर्शनास येते की विकसित व कमी विकसित देशांमध्ये मृत्यूदरात फरक असल्याचे आपल्याला दिसत नाही. जे विकसित देश आणि विकसनशील देश याच्यामध्ये ढोबळमानाने मर्यादा प्रमाण जे आहे ते साधारणतः सारखी असल्याचे आपल्याला लक्षात येते. याचा अर्थ जगाच्या दोन भागातील मृत्यू स्थितीत जास्त फरक नाही असे नाही, तर जगाच्या कमी विकसित भागात अलीकडच्या काळामध्ये मृत्यू दरात जलद घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक अशी विशेष गोष्ट आहे की विकसित देशात त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वयोरचनेनुसार मृत्यूदर घट झाल्याचे आपल्याला दिसते. आणखी एक विशेष म्हणजे पूर्व युरोपातील जे काही देश आहेत ते देश जन्मदरापेक्षा मृत्यूदर तिथे जास्त आहे. त्यामुळे या देशाच्या लोकसंख्येत हळूहळू घट होताना आपल्याला जाणवते. उदाहरण जर द्यायचं झालं तर रशिया आहे, युक्रेन आहे, इस्टोनिया आहे, बेलारस आहे, बल्गेरिया, झेक प्रजासत्ताक व रोमानिया या देशामध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर हे जास्त पाहायला मिळते. पण आफ्रिकेतील काही देश आहेत की ज्या देशामध्ये अजूनही मृत्यूदराचं जे प्रमाण आहे ते प्रमाण फार जास्त आहे. मग उत्तर आफ्रिका वगळता काही जे बाकी सर्व आफ्रिकन देश आहेत या देशामध्ये सुद्धा मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. आफ्रिकेच्या पूर्व व पश्चिम आणि मध्य भागामध्ये जगात सर्वाधिक मृत्यू दर आहे. जे जगाचा विचार केला तर आफ्रिकेचा जो पूर्व भाग आहे, पश्चिम भाग किंवा मध्य भाग या ठिकाणी मृत्यूदराचं जे प्रमाण आहे ते सर्वात जास्त आहे. यामध्ये साधारणतः मोझांबिक, बोलस्टान, लिसोथो, रवांडा, झांबिया, सिएरा या देशामध्ये ढोबळ मृत्यूदर 1020पेक्षा अधिक आपल्याला पाहायला मिळते. जगातील इतर कोणत्याही भागात इतका जास्त दर आपल्याला पाहायला मिळत नाही. आफ्रिकेच्या बाकी देशात मृत्यूदर 1010 ते 20 आहे. या उलट दक्षिण अमेरिकेतील स्थिती थोडी समाधानकारक आढळते. दक्षिण अमेरिकेमध्ये कोणत्याही देशामध्ये मृत्यूदर 10पेक्षा जास्त नाही. आशियातील मग अफगाणिस्तान, इराण, इराक, येमेन, कझाकिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, कंबोडिया, लाओस, म्यानमार, दक्षिण कोरिया या देशात मृत्यूदर अजूनही 10 ते 20च्या दरम्यान आहे. आशियातील बाकी देशामध्ये मृत्यूदर हा 10च्या खाली आहे. तर
बालमर्त्यता बाबतीत पाहता जगात हे प्रमाण 1055 आहे. आफ्रिकेत विशेषतः पूर्व, पश्चिम व मध्य आफ्रिकेमध्ये हे दर फार जास्त आहे. परंतु अलीकडे येथील बालमृत्यू दरामध्ये बरीचशी घट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग 1950 ते 1960च्या सर्वेक्षणानुसार येथील बालमृत्यूचे प्रमाण 200पेक्षा जास्त होते. अगदी अलीकडील काळामध्ये मोझांबिकमध्ये मर्त्यता जे प्रमाण आहे ते प्रमाण 1200पेक्षा जास्त आहे. सिएरा लिओन, लायबेरिया, पश्चिम सहारा, ग्वायना, बिसाऊ, माली, समोनिया आणि नायजर या देशाचे प्रमाण 100पेक्षा जास्त आहे. विशेष गोष्ट पाहायला आपल्याला लक्षात येते की बहरीन, सायप्रस, इस्रायल व आशियाच्या पश्चिम भागात मृत्यूचे प्रमाण जे आहे ते 1010पेक्षा कमी आपल्याला पाहायला मिळते. पुढल्या तासामध्ये आपण जागतिक मर्त्यता कल बघू. वर्ल्ड मॉर्टॅलिटी ट्रेंड. आज आपण इथे थांबू. याच्यानंतर जागतिक मर्त्यता कल आपण बघू.